नमस्कार, मी डॉक्टर अविनाश भोसले बेबी प्रूफिंग ह्या आपल्या विषयाच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपले स्वागत करत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांसाठी घर कसं सुरक्षित करावं त्यासाठी च्या विविध गोष्टींबद्दल आपण चर्चा केली आहोत। आता आपण घरातल्या एका महत्त्वाच्या भागाकडे येणार आहोत, तो म्हणजे घराचं किचन आणि बाथरूम। तसं पाहिलं तर हा घरातला सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट प्रोन अपघात प्रवण्य विभाग आहे असं आपण म्हणू शकतो आणि याकडे आपण विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे। जर आपण बाथरूमबद्दल बोलायचं म्हटलं तर मुळातच आपण तिथे भांड्यांमध्ये पाणी साचवणं जे आहे हे पूर्णपणे टाळायला हवं। साधारणतः टाक्यांची उंची जी आहे आपल्या कमरेच्या उंची इतकी असावी आणि ती त्यावरती झाकण लावलेलं असावं आणि शक्यतोवर त्याला लॉक लावलेली असावी। तसेच बाथरूमचे जे दार आहे ते नेहमी बंद असायला हवे। जसं आता हिवाळा चालू आहे तर पाण्यासाठी जे आपण गरम पाणी वापरतो त्यासाठी मुलं ही कोणातरी सुपरवाइज्ड त्याच्यासोबत असायला हवी, जेणेकरून मुलांचा भाजण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला ते टाळता येऊ शकतं। गॅस गीझर हा अजूनही काही भागामध्ये प्रचलित असा प्रकार आहे, हा पूर्णपणे टाळायला हवं। गॅस गीझरमधनं कधी कधी कार्बन मोनॉक्साईड सारख्या विषारी वायूची गळती होऊन त्यांचा मुलांवरती गंभीर परिणाम होऊ शकतो। इलेक्ट्रिक गीझर जर आपण वापरणार असू तर त्यामध्ये थर्मोस्टॅट नावाचा एक कॉन्सेप्ट येतो, ज्याने ठराविक तापमानापर्यंत ते पाणी गरम होतं आणि त्यावर ते पाणी गरम होत नाही, त्याच्यामुळे ॲक्सिडेंटली बर्न्स होण्याचे चान्सेस जे आहेत ते टाळता येऊ शकतात। त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे किचनचा। किचनच्या मुलांना इन जनरल किचनचा ॲक्सेस हा जो आहे तो जितका टाळता येईल तितका बरा। आम्ही सांगतो की किचनचा दरवाजा जो आहे त्याला तुम्ही दुसरा एक छोटा दरवाजा लावून किंवा अडसळ लावून जेणेकरून मुलं त्यावरती येणार नाही याची काळजी घ्यायला हवी। तसेच त्याचे भांड्यांचे जे हँडल्स जे असतात ती ही आतल्या बाजूला ठेवलेली असायला हवीत आणि शक्यतोवर किचनमध्ये काम चालू असताना आयडियली कोणीतरी एक जण बाळाला घेऊन त्याच्यासोबत बाहेर बसलेलं कधीही उत्तम असतं। तसंच त्यानंतर विषय येतो की इलेक्ट्रिक प्लग्स, त्याचा घरातले जे प्लग्स आहेत विशेषतः जिथे मुलांचे हात सहज पोहोचू शकतात तिथे डमी प्लग्सने ते आहेत ते आपण बंद करून ठेवायला हवेत। ऑनलाईनवरती ह्या बऱ्याचशा गोष्टी मिळतात ज्याच्याने आपण ते प्लग्स जे आहेत ते ऑक्लूड करून ठेवू शकतो। त्यानंतर विषय येतो घरातल्या साफसफाईसाठी वेगवेगळ्या प्रकारची डिटर्जंट्स, फिनाइल्स ही वापरली जातात। काही ठिकाणी ही जी आहे ती छोट्या बिस्लरी बॉटल्स किंवा अशामध्ये लूज पॅक्समध्ये विकली जातात कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्समध्ये, तर हे पूर्णपणे टाळायला हवं। ते अशा प्रकारची औषधी जी आहेत ती त्याच्या ओरिजिनल पॅक्समध्येच आपण ठेवायला हवी। नंतर घरात जी आहेत काही जण वयस्कर व्यक्ती वगैरे त्यांना औषधं चालू असतात, तर ही औषधं मुलांपासून नेहमी दूर ठेवायला हवीत। मुलांना औषधं देताना औषधांना कॅन्डीज, टॉफीज, चॉकलेट असं म्हणून संबोधू नये। तसेच आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याला अँटी चाइल्ड लॉक असं म्हटलं जातं, अशा प्रकारचे जार्स मिळतात जेणेकरून त्याची झाकणं जी आहेत ती मुलांना सहज उघडता येत नाही, त्यामध्ये आपण आपले मेडिसिन्स ही स्टोअर करू शकतो आणि त्या योगे मुलांनी ॲक्सिडेंटली ती कन्झ्युम करून त्यांना पॉयझनिंग होण्याचे चान्सेस आपण जे आहेत ते टाळू शकतो।